हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में इससे पहले ही महिला आरक्षण बिल पास हो चुका है। 16, 17 और 18 को डिलिमिटेशन और महिला आरक्षण ये बिल साथ में आने वाला है। और जिस प्रकार से गए कई सालों से कोशिश हो रही थी कि महिलाओं को 33% आरक्षण लोकसभा में मिले, लेकिन कोई पार्टी कोई भी सरकार ये नहीं कर रही थी। ये काम हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया और 16 तारीख को स्पेशल सेशन बुलाकर ये महिला आरक्षण और डिलिमिटेशन जिसमें जो संख्या है लोकसभा सीट्स की वो भी बढ़ेगी, पूरे देश में बढ़ेगी, महाराष्ट्र में बढ़ेगी। और जो बढ़े हुए सीट्स हैं उसके ऊपर 33% महिलाओं को आरक्षण मिलेगा। मुझे लगता है कि बहुत ही ऐतिहासिक घटना होने जा रही है देश में। इसके पहले भी बहुत सारे ऐतिहासिक फैसले इस सरकार ने ली, नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में लिया। कुछ दिन पहले ये बजट सेशन में ही आपने देखा होगा कि महाराष्ट्र को पूरी तरीके से नक्सल मुक्त करने का काम भी हमारी ही सरकार ने जिसका काम शुरू किया उसको ख़त्म करने का काम भी किया। मैं यहाँ पर याद दिलाना चाहूँगा, शिंदे साहब जब मुख्यमंत्री थे और जब गार्डियन मिनिस्टर थे गढ़चिरौली के, तब उस गढ़चिरौली में एक भी प्लांट नहीं था। आज वही गढ़चिरौली स्टील हब बनने जा रहा है। तो ये फ़र्क जो है हमारी सरकार में और पिछली सरकार में है। तो आज आने वाले इस 16 तारीख को देश एक ऐतिहासिक पल को महसूस करेगा जहां पर महिलाओं को 33% आरक्षण जो है दिया जाएगा। नीतीश कुमार कल शपथ लेंगे बतौर राज्यसभा सांसद, उनके सफल इस जर्नी के लिए आप शुभकामनाएं। उनको शुभकामनाएं बहुत बहुत। सर प्रणाली अंतर्गत SRI 10 कोटी देशामध्ये ते वगळण्यात आले आणि 1 कोटी काहीतरी महाराष्ट्रामध्ये आहे। शिवसेनेसमोर मोठं आव्हान असणार आहे, आपले मतदार डिलीट होता कामा नये। बघा, ही SIR प्रणाली आपण समजून घेतली पाहिजे की का राबवली जाते। जे भारतीय नाही आहेत, जे बाहेरच्या म्हणजे बांगलादेशवरून आलेले आहेत, रोहिंग्या आहेत, ज्यांच्याकडे भारताचं नागरिकत्व नाही आहे, पण तरी देखील गेले अनेक वर्ष भारतामध्ये राहत आहेत, मतदान करतायत, अशा सगळ्या लोकांना जे आहे हे या SIR मधून आयडेंटिफाय केलं जाईल। या SIR मधून कोणी भारतीय जो आहे तो वगळला जाणार नाही। पण ही जी प्रक्रिया होत असताना आपले जे मतदार शिफ्ट होतात, म्हणजे मुंबईमध्ये अर्बन एरियाजमध्ये SRAचे प्रोजेक्ट चालू असतात, रिडेव्हलपमेंटचे आहेत, म्हाडाचे आहेत, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मतदार शिफ्ट होतो। आणि जेव्हा BLO जातो तिथे साईटवरती तेव्हा तो मतदार तिथे भेटत नाही, सापडत नाही। मुंबईचा मतदार कल्याणला येऊन राहतो, कर्जतला राहतो, किंवा सुट्टीमध्ये तो सिंधुदुर्गला जातो, रत्नागिरीला जातो। अशा परिस्थितीमध्ये तो BLO जेव्हा काम करतो त्या BLO बरोबर जे आहे ते BLOने प्रत्येक ठिकाणी गेलं पाहिजे। आपले मतदार जे आहे हे, कारण की लोकल माणसालाच कळत असतं की या इमारतीमध्ये कोण राहतं, या स्लममध्ये कोण राहतं। तर ह्या सगळ्या गोष्टी एक प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेमध्ये सरकार, शासकीय आणि त्याचबरोबर पॉलिटिकल पार्टीजचे प्रतिनिधी यांनी जर एकत्र मिळून काम केलं तर SIR मॅपिंग जे आपण म्हणतो ते आता सुरू आहे, हे मॅपिंग 100% जे आहे ते यशस्वी होऊ शकतं। सर, मग तुमची ज्या प्रकारे देखिए अभी बघा, BLO असतो बूथ लेवल ऑफिसर, जो शासकीय असतो, जो शिक्षक असेल, जो कर्मचारी असेल BMCचा, त्याच्याबरोबर प्रत्येक पॉलिटिकल पार्टी जे आहे ती BLA नेमत असते। तर BLA जो आहे, BLA आणि BLO एकत्र मिळून जे आहे ते काम करणार। BLOला मदत करण्याचं काम, सहकार्य करण्याचं काम जो आहे तो BLA करत असतो। कुठला मतदार कुठे गेला आहे हा BLAला माहिती असतं। तर त्याचंच प्रशिक्षण जे आहे ते आज आम्ही या बैठकीच्या निमित्ताने दिलेलं आहे आणि सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की नवीन जे संपर्क प्रमुख झालेले आहेत निलेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये 2 लोकसभेमध्ये संघटनात्मक बांधणी असेल किंवा आता BLAचं काम असेल, हे पूर्ण काटेकोरपणे जे आहे ते त्या ठिकाणी होईल। आणि जसं त्यांनी सांगितलं की जो काम करेल त्याला भविष्यामध्ये जे आहे हे संधी जी आहे पक्षाकडून मिळत राहील। आपल्याला माहिती आहे ज्योतिताई वाघमारे हे उदाहरण आहे आपल्या सगळ्यांच्या समोर की पक्ष कशा प्रकारे जे आहे तळागाळातील येणाऱ्या व्यक्तीला, कार्यकर्त्याला जो आहे हा न्याय देण्याचं काम करतं आणि सर्वोच्च सभागृहामध्ये पोहोचवण्याचं काम करतं। आज शिंदेसाहेबांनी तेच केलं। तर मला वाटतं बाकी कार्यकर्त्यांनी देखील त्याच्यापासून बोध घेतला पाहिजे आणि चांगलं काम जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये केलं पाहिजे। पण ज्या प्रकारे मॅरेथॉन बैठका सुरू आहे, 29ची तयारी आतापासून सुरू केली तुम्ही? बघा, मला वाटतं 29ची तयारी काय, प्रत्येक पक्ष हा त्याची तयारी जी आहे, एक निवडणूक झाली की दुसऱ्या निवडणुकीची तयारी,
प्रत्येक पक्षाला वाटत असतं की माझी ताकद जी आहे ती वाढली पाहिजे. शिवसेनेचंच पण साहजिकच आहे की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पण वाटणार की आमची ताकद, आमचा पक्ष जो आहे हा वाढला पाहिजे. त्या अनुषंगाने जे आहे शिवसेना जी आहे ही काम करत असते. आणि आपण पाहिलं की गेल्या 3 वर्षांमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मोठं यश हे मिळालेलं आहे. नगरपालिकेच्या निवडणुका असेल, विधानसभेच्या निवडणुका असेल, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील. आता निवडणुका नाही म्हणून कार्यकर्त्यांनी जे आहे हे रिलॅक्स व्हावं असं कुठेही होता कामा नाही. कार्यकर्त्यांनी जे आहे ते काम करत राहावं, पक्ष जो आहे तो वाढवत राहावा. याच्यासाठी जे आहे ते आम्ही सगळे लोकांना जे आहे आम्हा सगळ्या लोकांना शिंदे साहेबांनी कामाला लावलेलं आहे. नवीन जबाबदारी आम्हा सगळ्यांना दिलेली आहे आणि आमच्या सकट तळागाळातील कार्यकर्त्याला तीच गोष्ट लागू होते जी आम्हाला लागू होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.